शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात पहा किती येत आहे. प्रक्रिया चालू. मार्च 2026 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 3.39 कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे. मंजूर अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, जेणेकरून अनुदान मिळण्यास विलंब होणार नाही. तर संकटाच्या काळात शेतकरी बांधवांना वेळेत दिलासा मिळावा, कोणताही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, शासनाची मदत थेट त्यांच्या खात्यावर पोहोचावी, हा या ठिकाणी मानस आहे. तर 3,315 शेतकरी या ठिकाणी बाधित आहेत. त्याच्यानंतर 1,665.14 हेक्टर बाधित क्षेत्र आहे. 339.36 लाख निधी या ठिकाणी मंजूर आहे. आत्तापर्यंत 902 शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी 82,16,660 रुपये जमा करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून शासनाचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होण्यास अडथळा राहणार नाही. तर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. मात्र 966 शेतकऱ्यांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, तर त्यांनी ई-केवायसी करून हे अनुदान उचलावे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.